हॅलो एव्हरीवन, मी आहे नंदकिशोर गजानन ठाकरे आणि मी घेऊन आलोय तुमचं आपलं स्वतःचं हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे कृष्णार्पण द लर्निंग वर्ल्ड. तर या चॅनलच्या माध्यमातून आपण 11वी 12वी तसेच सीईटी नीट जेई ची लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली होती. तर मी आहे केमिस्ट्रीचं तुमचं एज्युकेटर आणि आज आपण चालू करणार आहे सम बेसिक कन्सेप्ट केमिस्ट्रीचा थर्ड पार्ट. तर आपल्याला आता पाहायचं आहे त्या थर्ड पार्ट मध्ये आपण सुरू करूया लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. काय पाहायचं आहे आपल्याला? लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. तर आता हे काय आहे? तर ज्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारचे केमिकल रिएक्शन्स ज्यावेळेस आपण करत असतो, ज्यावेळेस आपण कुठल्याही प्रकारच्या आपण केमिकल रिएक्शन करत असतो, तर ते आपल्याला एक काही पॅटर्न्स किंवा कॉम्बिनेशन्स फॉलो करताना पाहायला मिळतात. सो ते रिएक्शन फॉर्म करत असताना आपल्याला कुठल्या कुठल्या लॉजची गरज पडते हे वेगवेगळ्या सायंटिस्टने आपल्याला डिपिक्ट करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आपल्याला आता पाहायचंय सर्वात पहिले आपण पाहूया की लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन म्हणजे काय. तर काय पाहायचं आपल्याला सर्वात पहिले काय आहे? लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन म्हणजे काय. सो ज्यावेळेस आपण पाहतो लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन, तर सपोज आता इथे आपण जर काय केलं, सपोज आपण इथे एक रिएक्टंट घेतला ए प्लस दुसरा आपण एक रिएक्टंट घेतलाय आणि याला दोघांनाही आपण काय केलं, इथे रिएक्ट करतो. काय केलं आपण इथे? एक ए घेतला आपण, एक बी रिएक्टंट घेतला आणि याला काय करताय आपण? रिएक्ट करताय. रिएक्ट करत असताना आपल्याला इथे काय पाहायला मिळेल? सी एक प्रोडक्ट फॉर्म होताना पाहायला मिळेल आणि डी एक आपल्याला काय बाय प्रोडक्ट फॉर्म होताना पाहायला मिळेल. यालाच आपण काय म्हणतो? आपण याला म्हणतो आपण रिएक्टंट्स. काय म्हणतो आपण याला? रिएक्टंट्स म्हणतो आपण याला. आणि याला काय म्हणतो आपण? प्रोडक्ट्स म्हणून आपण याला काय आहे बघत असतो. ठीक आहे, इथपर्यंत आपल्याला नॉर्मली सर्व काही माहिती आहे. काय होतं इथे आपल्याला? एक ए रिएक्टंट आहे, एक बी रिएक्टंट आहे आणि तो ज्यावेळेस रिएक्शन परफॉर्म करत आहे त्यावेळेस आपल्याला सी प्लस डी असे प्रोडक्ट्स फॉर्म होताना पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेस अशा टाईपचे आपल्याला काय आहे कॉम्बिनेशन्स फॉर्म होताना पाहायला मिळते, यालाच आपण काय म्हणत असतो? आपण तर काय आहे? केमिकल कॉम्बिनेशन आपण म्हणत असतो. आता ही ज्यावेळेस रिएक्शन काय होतं? फॉर्म होतं. ही रिएक्शन ज्यावेळेस फॉर्म होत आहे त्यावेळेस ती रिएक्शन फॉलो होत असताना आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे काय पाहायला मिळतील? लॉज पाहायला मिळतील. तर चला मग आपण आता सुरू करूया. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आपल्याला पाहायचे आहेत. सर्वात पहिले आपल्याला पाहायला मिळेल त्यामध्ये लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मध्ये लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. तर काय आहे? लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास म्हणजेच काय पाहायला मिळेल आपल्याला इथे? ज्यावेळेस आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास ज्यावेळेस पाहतो आपल्याला इथे काय पाहायला मिळतं? मास पाहायला मिळत आहे. म्हणजेच ज्यावेळेस आपण कुठलीही गोष्ट आपण रिएक्शन मध्ये आपण पाहणार आहे त्यावेळेस यामध्ये आपण काय ऑब्झर्व करणार आहे? तर आपण इथे काय ऑब्झर्व करणार आहे? आपण त्याचा मास आपण इथे काय ऑब्झर्व करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला इथे काय पाहायला मिळतं? कन्झर्वेशन. तर काय पाहायला मिळतं इथे आपल्याला? कन्झर्वेशन म्हणजे आपण त्याला काय करत आहे? वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजेच त्याला कन्झर्व करण्याचा प्रयत्न करत आहे. सो आता आपण त्याचं स्टेटमेंट पाहूया. स्टेटमेंट मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे? तर सर्वात पहिले आपल्याला यांनी काय सांगितलंय? दिस लॉ वॉज प्रोपोज्ड बाय फ्रेंच केमिस्ट विच इज अँटॉन लिव्हिझर. तर काय आहे आपल्याला कोणी सांगितलंय हा लॉ? अँटॉन लिव्हिझरने आपल्याला काय 1789 मध्ये आपल्याला काय हा लॉ आपल्याला सांगितलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट या लॉने आपल्याला काय सांगितलं? दिस लॉ स्टेट्स दॅट ड्युरिंग एनी फिजिकल, काय पाहता आपण इथे? दिस लॉ स्टेट्स दॅट ड्युरिंग एनी फिजिकल अँड केमिकल चेंजेस the total mass of product remains equals to the total mass of reactant. For example, आपण काय करत आहे इथे? हा काय आहे आपल्याकडे काय पाहायला मिळत आहे? हा काय आपला रिएक्टंट आहे, हा आपला रिएक्टंट आहे आणि हे काय पाहायला मिळतं आपल्याला? प्रोडक्ट्स पाहायला मिळत आहे. काय आहे? हे काय आहे? रिएक्टंट आहे आणि इथे काय पाहायला मिळतं आपल्याला? प्रोडक्ट पाहायला मिळतं. आणि ते काय म्हणत आहे? ज्यावेळेस आपण या दोघांना काय करत आहे? कंबाईन करत आहे, याला दोघांना आपण रिएक्ट करत आहे त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये फिजिकल आणि केमिकल काय म्हणत आहे मी इथे? फिजिकल अँड केमिकल चेंजेस आपल्याला इथे काय आहे होताना पाहायला मिळेल. रिएक्शन होणार आहे तर त्याचे काय आपल्याला फिजिकल आणि केमिकल चेंजेस होताना पाहायला मिळेल. आणि ज्यावेळेस ते प्रोडक्ट फॉर्म होईल त्यावेळेस या रिएक्टंटचं, या टोटल रिएक्टंटचं मास आणि या प्रोडक्टचं मास आपल्याला काय पाहायला मिळणार? म्हणजे इथे इक्वल आपल्याला पाहायला मिळेल. काय सांगत आहे? total mass of the reactant is always equal to the product of the
रिएक्शन आपल्याला पाहायला मिळेल. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे? नाही. तर चला परत पाहूया आपण काय दिलेलं आहे आपल्याला इथे. त्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं, दिस लॉ स्टेट्स दॅट ड्युरिंग एनी फिजिकल केमिकल चेंज, काय म्हणते मी इथे, ड्युरिंग फिजिकल केमिकल चेंज द टोटल मास प्रोडक्ट रिमेन्स इक्वल्स टू द टोटल मास ऑफ रिएजंट. आपल्याला इथे कुठली गोष्ट पाठ करायची गरज आहे का? नाही. आपल्याला कुठलीच गोष्ट पाठ करायची नाहीच. आपल्याला प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची आणि समजल्यानंतर आपल्याला पाठ करायची तर गरज कुठे पडतच नाही. त्यामुळे आपल्याला फक्त पाहायचं आहे की आपण कन्सेप्ट कसा लावत आहोत. सो त्यानंतर आपल्याला इथे काय पाहायला मिळत आहे, ज्या वेळेस आता इथे आपण काय करूया, एक काम करूया, आपण एक एक्झाम्पल घेऊया पहिले. सपोज आपण काय घेतलं इथे, फॉर एक्झाम्पल आपण इथे काय घेतला, कार्बन घेतला. ठीक आहे, कार्बन घेतला प्लस इथे काय घेतलं आपण, ऑक्सिजन घेतलंय. काय घेतलं आपण, कार्बन घेतलं आहे, ऑक्सिजन घेतलाय आणि आपल्याला इथे फॉर्म होताना काय पाहायला मिळेल, इथे CO2 फॉर्म होताना पाहायला मिळेल. ही आपल्याला नॉर्मल रिएक्शन माहिती आहे. कशाची रिएक्शन आहे ही, कंबशनची रिएक्शन आहे. सपोज आपण इथे काय केलं आहे, इथे आपण कार्बन घेतलेला आहे. सपोज इथे आपण कार्बन 20 ग्राम घेतलं, इथे कार्बन आपण 20 ग्राम घेतला प्लस आपण इथे ऑक्सिजन सपोज इथे किती घेतलं आहे आपण, 30 ग्राम घेतलं. काय म्हणत आहे मी, इथे 20 ग्राम घेतला, आपण 30 ग्राम घेतला, तर आपल्याला इथे प्रोडक्ट काय पाहायला मिळेल, तर आपल्याला इथे प्रोडक्ट काय फॉर्म होताना पाहायला मिळेल, तर आपल्याला इथे प्रोडक्ट काय फॉर्म होताना पाहायला मिळायला पाहिजे, तर काय आहे इथे 50 ग्राम प्रोडक्ट आपल्याला इथे काय फॉर्म होताना पाहायला मिळाला पाहिजे. काय पाहायला मिळायला पाहिजे आपल्याला इथे 50. आता आपण पाहूया की हा जो लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आहे हा आपल्याला प्रूव्ह होताना पाहायला मिळते. फॉर एक्झाम्पल सपोज आता इथे आपण पाहूया टोटल मास ऑफ रिएक्टंट. काय आहे इथे, टोटल मास ऑफ रिएक्टंट. जर सपोज आपल्याला इथे काढायचं असेल, इथे किती आहे आपल्याकडे दिलेलं, 20 ग्राम प्लस इथे किती दिलेलं आहे आपल्याला, इथे 30 ग्राम. ठीक आहे, आणि आपल्याला इथे काय सांगितलं होतं त्यांनी, काय आहे इथे मास ऑफ प्रोडक्ट. इथे काय पाहायला मिळतं, इथे आपल्याला मास ऑफ प्रोडक्ट पाहायला मिळत आहे. मास ऑफ प्रोडक्ट आपल्याला इथे किती पाहायला मिळत आहे, 50 ग्राम. सो इथे काय पाहायला मिळतं आपल्याला, 20 ग्राम प्लस 30 ग्राम, हे आपल्याला किती पाहायला मिळते, 50 ग्राम पाहायला मिळतात टोटल. आणि इथे आपण काय पाहता, मास ऑफ प्रोडक्ट पण आपल्याला सेम पाहायला मिळत. ठीक आहे, आता ज्या वेळेस आपण पाहतोय की मास ऑफ रिएक्टंट जे आहे, जे मास ऑफ रिएक्टंट आहे, हे मास ऑफ रिएक्टंट आपल्याला किती पाहायला मिळते, इथे 50 ग्राम. इथे आपल्याला मास ऑफ रिएक्टंट काय पाहायला मिळतं, इथे 50 ग्राम. म्हणजे ज्या वेळेस हा जो रिएक्टंट आहे, हा रिएक्टंट ज्यावेळेस रिएक्ट होत आहे त्यावेळेस कुठल्याही प्रकारे तो त्याला लेस म्हणजे काय, तो आपल्याला वाया जाताना कुठे पाहायला मिळतं की त्याचा कुठल्याही प्रकारचा ऍटम किंवा कुठल्याही प्रकारचं त्याचं कन्झम्पशन तर नाही. आपल्याला इथे काय पाहायला मिळतं, जेवढं अमाऊंट ऑफ आपल्याला काय पाहायला मिळतं, रिएक्टंट इथे यूज केले गेले होते तेवढेच अमाऊंट ऑफ आपल्याला इथे काय पाहायला मिळेल, प्रोडक्ट आपल्याला यूज होताना आपल्याला म्हणजे प्रोडक्ट आपल्याला मिळताना पाहायला मिळतं. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारे आपल्याला लॉस ऑफ प्रोडक्ट किंवा रिएक्टंट होताना पाहायला मिळत आहे का, तर नाही. तेच आपल्याला सेकंड स्टेटमेंट इथे पाहायला मिळत. काय सांगत आहे इथे, मास कॅन नायदर बी क्रिएटेड, मास कॅन नॉट बी neither be created nor destroyed, but it can be transformed from one form to another. आता याने काय सांगितलं आपल्याला की काय आहे, the mass cannot be काय पाहायला मिळतं आपल्याला, कुठल्याही पद्धतीने आपल्याला काय पाहायला मिळेल, तो लूज होताना पण पाहायला मिळणार नाही आणि चेंज होताना पाहायला मिळणार नाही. बट काय होऊ शकतं, त्याचा फॉर्म चेंज होऊ शकतो. आता इथे फॉर्म चेंज झालेला आहे का, इथे आपल्याला कार्बन पाहायला मिळत होता, इथे ऑक्सिजन, आणि त्याच्यापासून आपल्याला काय पाहायला मिळते, इथे कार्बन डायऑक्साइड आपल्याला फॉर्म होताना पाहायला मिळतंय. ज्यावेळेस कार्बन डायऑक्साइड फॉर्म होत आहे म्हणजे त्याचा फॉर्म चेंज होत आहे, बरोबर. इथे आपल्याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिसत आहे, इथे आपल्याला वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिसत आहे. सो या पद्धतीने त्यांनी काय सांगितलं आहे, मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉइड बट इट कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड फ्रॉम वन फॉर्म टू दी अनदर. त्यानंतर लास्ट नाही, नेक्स्ट, in chemistry the law of conservation of mass. In chemistry the law of conservation of mass
states that the total mass of the product obtained by chemical combination is equal to the sum of mass of all reactants involved. हे आपण आताच पाहिलेलं आहे. ठीक आहे, इथे आपण हे एक्झाम्पल पण पाहिलेलं आहे, नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. नाहीतर चांगलं मस्तपैकी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची तुम्हाला लिंक मिळेल, त्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला या सर्व नोट्स तुम्हाला इझिली मिळू शकते. ठीक आहे, चला पुढे बघूया आपण. इथे फॉर एक्झाम्पल अजून एक आपल्याला एक्झाम्पल पाहायला मिळते. द हिटिंग ऑफ कॅल्शियम कार्बोनेट प्रोड्युसेस कॅल्शियम ऑक्साइड 5.6 ग्राम अँड कॅल्शियम डायऑक्साइड 4.4 ग्राम. आपल्याला लॉ ऑफ अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास ने आपल्याला काय सांगितलंय, टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. काय सांगितलं आहे इथे, टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट सांगितलेलं आहे. मास ऑफ कॅल्शियम कार्बोनेट पाहावं लागेल आपल्याला, कारण की आपल्याला इथे काय दिलेलं आहे, मास ऑफ कॅल्शियम कार्बोनेट किती दिलेलं आहे आपल्याला, इथे 10 ग्राम दिलेलं आहे, इथे आपण 10 ग्राम घेतलंय. ठीक आहे, त्यानंतर इक्वल टू आपल्याला काय करायचंय, इथे टोटल मास ऑफ रिएक्टंट आपल्याला घ्यावं लागेल. टोटल मास ऑफ रिएक्टंट घ्यायचं असेल तर काय घ्यावं लागेल आपल्याला, मास ऑफ कॅल्शियम ऑक्साइड प्लस मास ऑफ कार्बन डायऑक्साइड. काय घ्यावं लागेल इथे आपल्याला, मास ऑफ कॅल्शियम ऑक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड. आपल्याला इथे मास ऑफ कॅल्शियम ऑक्साइड किती दिलेला आहे, 5.6 ग्राम. कार्बन डायऑक्साइड किती दिलेलं आहे, 4.4 ग्राम. टोटल आपल्याला दोन्हीकडे काय पाहायला मिळत आहे, सेम पाहायला मिळत आहे. आणि आपल्याला इथे काय पाहायला मिळते, हेन्स लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास इज प्रूव्ड. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळेल, इथे आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करून बघूया. ठीक आहे, इथे आपल्याला काय पाहायला मिळत आहे, इफ 6.3 ग्राम ऑफ NaHCO3. काय सांगितलंय, इफ 6.3 ग्राम ऑफ, म्हणजे आपल्याला गिवन काय काय इथे, NaHCO3 काय किती आहे आपल्याकडे इथे, 6.30 ग्राम. नेक्स्ट 15 ग्राम इज ऍडेड टू 15 ग्राम ऑफ CH3COH. म्हणजेच काय पाहायला मिळेल आपल्याला इथे, CH3COOH किती पाहायला मिळतं आपल्याला इथे, 15 ग्राम. किती पाहायला मिळतं आपल्याला इथे, 15 ग्राम पाहायला मिळत आहे. त्याच प्रकारे आपल्याला काय म्हणता इथे, रेसिड्यू इज फाउंड. काय इथे, रेसिड्यू इज फाउंड टू बी वे 18 ग्राम. म्हणजे रेसिड्यू किती दिलेला आहे आपल्याला इथे, रेसिड्यू किती दिलेला आपल्याला इथे, 18.0 ग्राम दिलेला आहे. देन व्हॉट इज द मास ऑफ CO2 इज रिलीज्ड. म्हणजे आपल्याला CO2 चा मास काय करायचा इथे, काढायचा आहे. ठीक आहे, इथपर्यंत सगळं क्लिअर आहे. आता सर्वात पहिले मला सांगा तुम्ही की रेसिड्यू म्हणजे कोणाकोणाला माहिती काय आहे, रेसिड्यू म्हणजे कोणाकोणाला माहिती आहे, ज्या वेळेस आपण कुठल्याही दोन प्रकारचे रिएक्टंट आपण काय करतो, कंबाईन करतो. ज्या वेळेस आपण कुठल्याही दोन प्रकारचे रिएक्टंट कंबाईन करतो, त्यावेळेस ती रिएक्शन काय होईल, हॅपन होईल. आणि ती रिएक्शन झाल्यानंतर एक काय फॉर्म होताना पाहायला मिळेल आपल्याला, प्रोडक्ट. आणि दुसरं जेवढं काही आपल्याला काय एक्स्ट्रा काही उरलेलं पाहायला मिळतील, ते आपल्याला काय पाहायला मिळेल, रेसिड्यू पाहायला मिळेल. काय म्हणत आहे की ज्यावेळेस आपण दोन काय करत आहे, एलिमेंट्स किंवा कुठल्याही प्रकारचे ऍटम किंवा रिएक्टंट आपण कंबाईन करत आहे, रिॲक्ट करत आहे, त्यावेळेस आपल्याला प्रोडक्ट फॉर्म होताना पाहायला मिळेल. आणि प्रोडक्ट सोबत आपल्याला काय फॉर्म होताना पाहायला मिळेल, रेसिड्यू फॉर्म होताना पाहायला मिळेल. सो सर्वात पहिले आपल्याला इथे काय करावं लागेल, त्याची रिएक्शन लिहावं लागेल. रिएक्शन काय आपल्याला पाहायला मिळत आहे, रिएक्शन माहिती असेल किंवा नाही माहिती असेल आपल्याला इथूनच माहित पडत. काय सांगितलंय, NaHCO3 इज ऍडेड टू 15 ग्राम ऑफ CH3COH. म्हणजे आपल्याला इथे रिएक्शन काय पाहायला मिळेल, NaHCO3 प्लस काय पाहायला मिळतं आपल्याला इथे, CH3COOH. काय पाहायला मिळतं आपल्याला इथे, NaHCO3 प्लस CH3COOH. त्यानंतर आपल्याला त्याच्यासोबत काय काय फॉर्म होताना पाहायला मिळतंय, एक रेसिड्यू फॉर्म होणार आहे. काय आहे इथे, रेसिड्यू प्लस आपल्याला इथे काय पाहायला मिळणार आहे, आपल्याला CO2 फॉर्म होताना पाहायला मिळत आहे. काय पाहायला मिळतं आपल्याला, CO2 फॉर्म होताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय पाहायला मिळेल इथे, हे काय आहे सगळं काही टोटल काय आहे आपल्याला इथे काय पाहायला मिळेल, मास ऑफ रिएक्टंट पाहायला मिळेल, कारण की हे रिएक्टंट आहे. मास ऑफ NaHCO3 किती आहे, 6.3 ग्राम प्लस CH3COH किती आहे, 15.0 ग्राम. म्हणजे टोटल आपल्याला इथे किती पाहायला मिळतं, 6.3 ग्राम प्लस 15.0 ग्राम. म्हणजेच किती पाहायला मिळतं आपल्याला इथे, 21.3 ग्राम आपल्याला काय आहे
टोटल मास काय पाहायला मिळणार आहे आपल्याला इथे, टोटल मास ऑफ आपल्याला काय पाहायला मिळतं इथे, रिएक्टंट पाहायला मिळते, टोटल मास ऑफ रिएक्टंट आपल्याला पाहायला मिळते. आता इथे आपल्याला काय काढायचं आहे, प्रोडक्टचं मास काढायचं आहे. प्रोडक्टचं मास रेसिड्यू आपल्याला किती दिलेला आहे इथे 15 ग्राम दिलेला आहे, प्लस आपल्याला CO2 काय आहे काढायचं आहे. काय द्यायचंय, CO2 काय आपल्याला काढायचं आहे. आणि आपण काय सांगितलेलं, अकॉर्डिंग टू, आपण काय सांगितलं आहे तिथे, अकॉर्डिंग टू laws of conservation of mass काय पाहायला मिळेल आपल्याला इथे, टोटल मास ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू टोटल मास ऑफ रिएक्टंट. हे आपल्याला पाहायला मिळेल. काय पाहायला मिळणार आपल्याला इथे, टोटल मास ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू टोटल मास ऑफ रिएक्टंट पाहायला मिळेल. टोटल मास ऑफ आपल्याला टोटल मास ऑफ रिएक्टंट आपण काढलेला आहे किती आहे 21.3 ग्राम. आणि आपल्याला इकडे काय पाहायला मिळतं, आपल्याला 15 ग्राम प्लस आपल्याला इथे काय CO2 आपल्याला काय आहे पाहायला मिळत आहे, मास ऑफ CO2. म्हणजेच आपल्याला इथे काय पाहायला मिळेल, मास ऑफ CO2 इज इक्वल टू 21.3 मायनस 15 ग्राम आपल्याला काय पाहायला मिळेल. ठीक आहे, म्हणजेच आपल्याला इथे काय पाहायला मिळेल, मास ऑफ CO2 इज इक्वल टू किती पाहायला मिळेल आपल्याला इथे 6.3 ग्राम आपल्याला इथे काय आहे पाहायला मिळणार आहे. काय होणार आहे 6.32 ग्राम आपल्याला काय इथे काय पाहायला मिळणार आहे. सो या पद्धतीने आपण काय आहे त्याला काय आहे काढू शकतो. ठीक आहे, तर काय या पद्धतीने आपण याला काय याचा काय आन्सर आपण काढू शकतो. ज्यांना लिहायचंय त्या पद्धतीने लिहू शकतात. इथून दिसत असेल व्यवस्थित. तर काय काय केलेलं आहे आपण, सर्वात पहिले काय पाहिलं आपण, रिएक्शन लिहिली. रिएक्शन लिहिल्यानंतर आपण टोटल मास ऑफ रिएक्टंट पहिले काढलं. त्यानंतर आपण काय पाहिलं इथे टोटल मास ऑफ आपल्याला काय दिसत आहे इथे, टोटल मास ऑफ आपण इथे काय आहे प्रोडक्ट पाहिलं. टोटल मास ऑफ प्रोडक्ट काढल्यानंतर आपण काय पाहिलं, त्याचं काय केलं अकॉर्डिंग टू आपण काय लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास पाहिलं आणि आपण त्याचा आन्सर काय काढलं. इथे कोणाला काय अडचण, सिंपल सरळ सरळ आहे. टोटल मास ऑफ रिएक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल आपण पाहूया याच्यामध्ये. ते आपण एक एक्झाम्पल पाहण्याच्या अगोदर एक आपण नोट लिहून घ्यायची आहे. काय आहे, न्यूक्लियर रिएक्शंस डू नॉट ओबे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ mass because in this reaction some mass is converted into energy according to E equal to mc square. E equal to mc square काय आहे, एनर्जीचा आपल्याला तो काय लॉ पाहायला मिळतो, त्यालाच काय म्हणतो आपण आइन्स्टाईन्स लॉ म्हणतो आपण. सो काय आपल्याला हा लॉ कोणी दिलेला आहे, अल्बर्ट आइन्स्टाईनने दिलेला आहे. 1905 मध्ये हा काय झालेला आहे आपल्याला मॉडिफाय होताना पाहायला मिळाला. आणि त्याने काय सांगितलंय, इन न्यूक्लियर रिएक्शन द लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी इज रिलीज्ड अँड बिकॉज द मास इज कन्वर्टेड इन द फॉर्म ऑफ एनर्जी. तर काय आपल्याला हे पाहायला मिळतंय, फक्त हे आपल्याला लक्षात ठेवायचं की काय आहे न्यूक्लियर रिएक्शन ज्यावेळेस पण होतील त्यावेळेस आपल्याला काय कन्झर्वेशन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास आपल्याला काय प्रत्येक वेळेस आपल्याला फॉलो होताना पाहायला मिळणार नाही. सो आता नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया अजून एकदा. आता आपण डायरेक्ट आपण सॉल्व्ह करू शकतो, परत परत लिहायची आपल्याला कुठल्या बाबतीत गरज पडणार नाही. तर काय सांगितलं आपल्याला, इन रिएक्शन बिटवीन सोडियम अँड वॉटर, म्हणजे आपल्याला इथे काय पाहायला मिळेल Na प्लस इथे काय पाहायला मिळेल आपल्याला H2O पाहायला मिळेल. त्यानंतर हे दोघंही काय करतील रिॲक्ट होतील, हे दोघेही रिॲक्ट होतील. 13 ग्राम काय आहे आपल्याकडे सोडियम आहे प्लस वॉटर किती आहे आपल्याकडे 36 ग्राम आहे, 36 ग्राम आहे. त्यानंतर काय सांगितलं आपल्याला इथे इथे काय फॉर्म होत आहे म्हणताय NaOH प्लस H2 गॅस काय होत आहे म्हणताय रिलीज होत आहे.
काय होतंय, H2 गॅस काय होतं इथे रिलीज होताना आपल्याला काय पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपल्याला H2 गॅसचं पण आपल्याला इथे काय दिलेलं आहे, त्यांनी मास दिलेला आहे, किती आहे 2.5 ग्राम आपल्याला काय मास दिलेला आहे. अकॉर्डिंग टू परत काय पाहायला मिळेल आपल्याला इथे, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ मास काय पाहायला मिळेल आपल्याला, काय पाहायला मिळेल आपल्याला, द मास ऑफ प्रोडक्ट इज इक्वल टू द मास ऑफ रिएक्टंट आपल्याला काय पाहायला मिळेल. ठीक आहे, तेवढं स्टेटमेंट तुम्ही लिहून घ्याल. ठीक आहे, आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन करूया. तर आपल्याला इथे काय पाहायला मिळेल, 13 ग्राम प्लस 36 ग्राम म्हणजेच आपल्याला इथे काय पाहायला मिळेल 49 ग्राम आपल्याला पाहायला मिळेल मास ऑफ रिएक्टंट इक्वल टू आपल्याला काय पाहायला मिळणार आहे इथे NaOH चं मास आपल्याला जे काढायचं आहे प्लस आपल्याला इथे काय दिलेलं आहे हायड्रोजनचं मास म्हणजेच काय आहे 2.5 ग्राम आपल्याला इथे दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला इथे NaOH चं मास आपल्याला काय पाहायला मिळेल इथे आपल्याला 49 मायनस 2.5 म्हणजे आपल्याला इथे काय पाहायला मिळेल 46.5 आपल्याला काय इथे पाहायला मिळेल. काय पाहायला मिळेल आपल्याला इथे 46.5 ग्राम आपल्याला काय इथे पाहायला मिळणार आहे. काय आहे मास ऑफ आपल्याला काय आहे रिएक्टंट इथे काय आहे पाहायला मिळत आहे. काय आहे मास ऑफ आपल्याला NaOH इथे किती पाहायला मिळतं 46.5 ग्राम आपल्याला पाहायला मिळतं. सो खूप इझी आहे, तुम्ही सॉल्व इझिली ज्यावेळेस तुम्ही सोडवून पाहाल त्यावेळेस आपल्याला माहिती पडेल. नेक्स्ट हे एक्झाम्पल तुम्ही होमवर्क म्हणून लिहून घ्या. हे एक्झाम्पल तुम्ही होमवर्क म्हणून काय आहे सॉल्व करा. ठीक आहे, आपण 2 एक्झाम्पल सॉल्व केलेलेच आहेत, आता तुम्ही हे इझिली सॉल्व करू शकणारच आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट आपण पाहूया पुढे काय आहे दिलेलं. परत आहे आपल्याकडे हे दोन्ही एक्झाम्पल तुम्ही घरी सॉल्व करून पाहाल. म्हणजेच होमवर्क म्हणून तुम्हाला हे दोन्ही आपण एक्झाम्पल दिलेले ज्याने तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन हा आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड लॉ आपल्याला पाहायला मिळतोय कुठला आहे लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन. ज्या प्रकारे आपण इथे पाहता काय पाहता लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन. ज्यावेळेस लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन पाहता म्हणजे प्रोपोर्शन आहे आणि काय पाहायला मिळेल आपल्याला इथे डेफिनेट प्रोपोर्शन पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत तर आपल्याला लक्षात येतच आहे. आता आपण पाहूया या लॉ मध्ये आपल्याला काय काय सांगितलं जातं. सर्वात पहिले हा लॉ आपण आपल्याला कोणी दिलेला आहे, सर्वात पहिले आपल्याला हा कोणी दिलेला आहे आपल्याला लॉ जोसेफ प्राउस्टनी आपल्याला हा लॉ काय दिलेला आहे. त्यानंतर अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन एलिमेंट्स आर ऑलवेज कंबाइंड इन द स्पेसिफिक डेफिनेट प्रोपोर्शन. तर काय सांगितलंय त्यांनी आपल्याला की ज्या वेळेस कुठल्याही प्रकारची रिएक्शन ज्यावेळेस होणार आहे आणि जो प्रोडक्ट फॉर्म होत आहे तर तो आपल्याला काय पाहायला मिळेल एका डेफिनेट प्रोपोर्शन मध्येच आपल्याला काय कंबाईन होताना पाहायला मिळेल. काय सांगत आहे जर आपण एखादं काय आहे प्रोडक्ट आपण फॉर्म करत आहे तर तो प्रोडक्ट आपल्याला फक्त आणि फक्त त्याच्या डेफिनेट प्रोपोर्शन मध्येच फॉर्म होताना पाहायला मिळेल. फॉर एक्झाम्पल आपण वॉटर पाहतो. सपोज मला इथे तहान लागली आहे आणि मला पाणी पाहिजे. आता पाणी ज्यावेळेस आपण पाहतो आपल्याला माहिती आहे की पाण्याचा आपल्याला माहिती आहे काय आहे मॉलिक्युलर आपल्याला काय आहे फॉर्म्युला काय पाहायला मिळतो H2O पाहायला मिळतो. ठीक आहे, आता हे पाणी मी सपोज माझ्या घरचं आणलं तरी ते काय असणार आहे H2O फॉर्म मध्ये पाहायला मिळेल. एखाद्या काय आहे विहिरीतला आणला तरी आपल्याला त्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळेल. त्याच प्रकारे काय आहे एखाद्या बोरवेल मधून आणलं तरी आपल्याला H2O पाहायला मिळेल. आणि आपण एखाद्या नाल्यातला आणलं नदीतला आणलं किंवा कुठल्याही प्रकारच्या आपण समुद्रातला आणलं तरी आपल्याला त्याचं प्रोपोर्शन काय पाहायला मिळेल हायड्रोजनचे 2च ऍटम युज होणार आहे आणि ऑक्सिजनचा एकच ऍटम आपल्याला युज होताना पाहायला मिळेल. म्हणजेच इथे काय पाहायला मिळणार आहे आपल्याला ते डेफिनेट प्रोपोर्शन मध्येच आपल्याला काय कंबाईन होताना इथे काय पाहायला मिळणार आहे. इट मीन्स दॅट द एलिमेंट्स ऑलवेज कंबाईन्स इन द स्पेसिफिक रेशो. एक्झाम्पल पाहूया आपण डिटेलमध्ये बट एवढं लक्षात ठेव. तर काय आहे इथे काय पाहायला मिळतं आपल्याला इररेस्पेक्टिव्ह ऑफ द नंबर ऑफ रिएक्टंट टेकन ऑर सोर्स फ्रॉम विच दे आर ऑब्टेन्ड. जसं मी म्हटलं आता की पाणी कुठलंही पीक असेल तरी त्याचं जे आपल्याला काय डेफिनेट प्रोपोर्शन पाहायला मिळेल ते काय पाहायला मिळेल आपल्याला सेमच पाहायला मिळेल. चला आपण पाहूया कशा प्रकारे सेम पाहायला मिळते.
आता इथे काय पाहायला मिळतं आपल्याला, वॉटर आपल्याला पाहायला मिळतंय. काय पाहायला मिळतं आपल्याला इथे, वॉटर पाहायला मिळतं. वॉटर ज्यावेळेस आपण फॉर्म करतो त्यावेळेस आपल्याला त्याची रिएक्शन काय पाहायला मिळते, काहीतरी वेगळा कलर घेऊ आपण आता. तर काय आहे, आपण सपोज इथे काय करत आहे, वॉटर घेतला आपण, आणि वॉटर घेत असताना आपण काय करणार आहे इथे H2 प्लस इथे काय पाहायला मिळेल आपल्याला O2, H2 प्लस O2. ठीक आहे. ज्या वेळेस आपल्याला हे काय पाहायला मिळेल, आपल्याला कंबाईन होताना आपल्याला पाहायला मिळेल, त्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, इथे H2O फॉर्म होताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, त्याची काय आहे रिएक्शन बॅलन्स करावं लागेल. काय करावं लागेल, रिएक्शन बॅलन्स करावं लागेल. इथे काय आहे H2, इथे H2 आहे, इथे ऑक्सिजन आहे 2, इथे ऑक्सिजन आहे 1. म्हणजे आपल्याला इथे काय पाहायला मिळेल, आपल्याला 2H2O आपल्याला काय इथे फॉर्म होताना पाहायला मिळत आहे. आणि आपल्याला इथे काय करावं लागेल, 2 आपल्याला इथे काय आहे ऍटम वापरावं लागेल. ठीक आहे. एक या पद्धतीने, पण एक अजून एक नॉर्मल एक तुम्हाला मी एक्झाम्पल सांगेल. आता ज्यावेळेस आपण इथे काय पाहतो 2H2 पाहत आहे, काय पाहत आहे आपण इथे 2H2 पाहत आहे. और याच रिएक्शनला आपण और मध्ये एक लिहू म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. सपोज आपण इथे काय घेतला H2 प्लस ऑक्सिजन आणि याला काय करत आहे आपण कंबाईन करत आहे. ठीक आहे. ऍटॉमिक मास ऑफ H2 आपल्याला किती पाहायला मिळते, 1 ग्राम इंटू काय इथे किती मॉलिक्यूल आहे 2 आहे, काय आहे इथे 1 ग्राम आहे आणि इथे काय 2 आहे, प्लस ऑक्सिजनचा आपल्याला माहिती आहे ऍटॉमिक वेट किती आहे 16 ग्राम. काय पाहताय आपण इथे ऍटॉमिक वेट किती पाहायला मिळतं आपल्याला 2 ग्राम आणि 16 ग्राम. ज्यावेळेस आपण या दोन्ही याचा आपण रेशो काढणार आहे त्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळेल इथे 2:16. म्हणजेच आपल्याला इथे काय पाहायला मिळेल, आपल्याला जेव्हाही आपण कधी वॉटरचं आपण फॉर्मेशन करणार आहे त्यावेळेस आपल्याला ऑलवेज ते आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळेल, 1:8 च्या रेशो मध्येच ते काय आपल्याला कंबाईन होताना पाहायला मिळेल अकॉर्डिंग टू देअर ऍटॉमिक वेट्स. अकॉर्डिंग टू ऍटॉमिक वेट्स सेम इथे 2 ऍटम आपल्याला हायड्रोजनचे मिक्स होताना पाहायला मिळेल, 1 ऑक्सिजनचा मिक्स होताना पाहायला मिळेल. तेव्हाच आपल्याला इथे काय पाहायला मिळणार आहे, H2O फॉर्म होताना पाहायला मिळणार आहे. ठीक आहे. इथे आपण पाहू तर आपल्याला हाच रेशो पाहायला मिळेल. आता कसा आपण पाहूया. इथे काय आपल्याकडे काय पाहायला मिळतंय 2H2, 1 हायड्रोजन इक्वल टू 1 ग्राम इंटू 2 आणि 2 किती ऍटम्स आहे इथे 4. म्हणजे आपल्याला इथे काय पाहायला मिळते टोटल, डायरेक्ट लिहितो जागा नाही तिथे. तर इथे किती पाहायला मिळतं आपल्याला 4 ग्राम पाहायला मिळतं, आपल्याला 4 ग्राम 2H2 पाहायला मिळतंय. त्यानंतर is2 आपल्याला काय करायचं आहे, हा ऑक्सिजन किती आहे 16 मल्टिप्लाइड बाय 2 ऍटम आहे आपल्याला ऑक्सिजनचे, 2 ऍटम आहे ऑक्सिजनचे. म्हणजे आपल्याला इथे काय पाहायला मिळेल, आपल्याला 32 पाहायला मिळणार आहे. परत 1 जार परत 8 जार म्हणजे परत आपल्याला काय पाहायला मिळतं 1:8 च्याच रेशो मध्ये काय आहे वॉटर फॉर्म होताना पाहायला मिळतं. म्हणजे तुम्ही काहीही करा, ज्या वेळेस वॉटरचं फॉर्मेशन होईल त्यावेळेस आपल्याला 1:8 च्याच रेशो मध्ये आपल्याला काय आहे तो फॉर्म होताना पाहायला मिळेल. दिस इज द डेफिनाइट रेशो, दिस इज द डेफिनाइट रेशो टू प्रोड्यूस वॉटर. दिस इज द डेफिनाइट रेशो टू प्रोड्यूस वॉटर आपल्याला पाहायला मिळतं. आता यात काही कन्फ्युजन, काय केलं आपण इथे दोन्ही एक्झाम्पल आपण घेऊन पाहिले जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की आपल्याला त्याच रेशोमध्ये तो कंबाईन होत आहे. इथे आपण काय केलेलं आहे रिएक्शन बॅलन्स करून आपण करून पाहिलं आणि इथे आपण डायरेक्ट आपण घेऊन पाहिलं तरी आपल्याला त्याच पद्धतीने तो काय फॉलो होताना पाहायला मिळत आहे. नेक्स्ट आपल्याला त्याच्या काय लिमिटेशन्स पण पाहायला मिळतील. लिमिटेशन काय पाहायला मिळतात, दिस लॉ इज नॉट ट्रू इफ डिफरंट आयसोटोप ऑफ एलिमेंट्स आर इन्व्हॉल्व. का बरं, बिकॉज त्याचे जे आयसोटोप्स असतात त्याचे काय आहे आपल्याला वेगवेगळे आपल्याला नंबर ऑफ प्रोटॉन वगैरे आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर द लॉ इज नॉट ट्रू इफ एलिमेंट्स कंबाईन इन द सेम रेशो बट प्रोड्यूस डिफरंट कंपाऊंड्स. आणि याच लिमिटेशन मुळे आपल्याला नेक्स्ट लॉ आपल्याला पाहायला मिळेल. काय सांगितलं इथे, दिस लॉ इज नॉट ट्रू इफ एलिमेंट्स कंबाईन इन द सेम रेशो बट प्रोड्यूस डिफरंट कंपाऊंड्स. तर काय आहे याच कारणामुळे आपल्याला नेक्स्ट लॉ येताना पाहायला मिळत आहे, जो आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे लॉज ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. काय पाहायला मिळतं आपल्याला इथे लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. आताच आपण काय म्हटलेलं होतं की ज्या वेळेस कुठल्या तरी प्रकारचा एकच टाईपचा प्रोडक्ट फॉर्म होताना पाहायला मिळतं पण त्याचं प्रोपोर्शन काय आहे डिफरंट पाहायला मिळतं, ते त्याची लिमिटेशन पाहायला मिळेल. त्याचमुळे आपल्याला लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन इथे पाहायला मिळत आहे.
आता हा लॉ आपल्याला कोणी सांगितला तर काय आहे, डाल्टनने आपल्याला सांगितलं, आणि या लॉला आपण काय म्हटलेलं आहे, लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन आपण त्याला काय म्हटलेलं आहे. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन, व्हेन द सेम टू एलिमेंट्स कंबाइन टू फॉर्म मोर दॅन वन कंपाऊंड, काय म्हणत मी, सेम टाइप ऑफ काय आपल्याला पाहायला मिळेल, कंपाऊंड काय पाहायला मिळतं आपल्याला, कंबाइन होताना पाहायला मिळतात, द डिफरंट मासेस ऑफ एन इंडिव्हिज्युअल एलिमेंट that combines with the same mass of the other element exists in the ratio of small whole number. काय आहे एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये पाहूया. जसं इथे आपल्याला काय दिलेलं आहे, एक्झाम्पल एक दिलेलं आहे, कशाचं, कार्बन डायऑक्साइडचं, जे आपण अगोदरही पाहिलं. कन्सिडर द atoms of carbon and oxygen. When carbon and oxygen atoms combines, they produce two different products, carbon monoxide and carbon dioxide. For example, ज्यावेळेस आपण काय करत आहे, कार्बन घेतलंय, त्यानंतर काय आहे प्लस, इथे आपण काय केलं त्यासोबत ऑक्सिजन कंबाईन करत आहे, त्यावेळेस आपल्याला इथे फॉर्म होताना काय पाहायला मिळतं, इथे CO2 फॉर्म होताना पाहायला मिळतंय. हे काय झालं, आपला एक प्रोडक्ट फॉर्म होताना पाहायला मिळतं, सेम अमाऊंट ऑफ एलिमेंट असून. इथे आपण पाहूया दुसरा, इथे काय पाहायला मिळतं आपल्याला, कार्बन प्लस ऑक्सिजन कंबाईन होत आहे, आणि इथे काय पाहायला मिळतं, फॉर्म होताना कार्बन मोनोऑक्साइड फॉर्म होताना पाहायला मिळत आहे. सेम काइंड ऑफ, त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला मल्टिपल प्रोपोर्शनच्या लॉ मध्ये, सेम टाइप ऑफ एलिमेंट्स कंबाइन इन द डिफरंट प्रोपोर्शन, म्हणजे मल्टिपल प्रोपोर्शन टू फॉर्म डिफरंट प्रोडक्ट इज कॉल्ड एज लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. आता काय त्याचा आपण पाहूया, वेट पाहूया. इथे काय पाहायला मिळतं आपल्याला, कार्बन, कार्बनचा आपल्याला माहित आहे की काय आहे, ॲटॉमिक वेट काय आहे 12 ग्राम, ॲटॉमिक मास किती आहे 12 आहे, प्लस ऑक्सिजन, ऑक्सिजनचा आपल्याला माहित आहे किती आहे 16 मल्टिप्लाइड बाय 2. दिस इज प्रोपोर्शन, दिस इज प्रोपोर्शन. त्याच प्रकारे आपल्याला काय पाहायला मिळतं, ज्यावेळेस हे काय पाहायला मिळतं आपल्याला 12 ग्राम आणि 16 2 ग्राम, म्हणजेच आपल्याला इथे काय पाहायला मिळतंय, ज्यावेळेस 12 ग्राम इज टू 16 इंटू 2 म्हणजेच किती पाहायला मिळतं आपल्याला 32 ग्राम. आपल्याला या रेशो मध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे, ते काय कंबाईन होताना पाहायला मिळतील. ठीक आहे, अजी खोळून रेशो मध्ये चांगला नाही वाटत. ठीक आहे, 12:32 ग्रामच्या आपल्याला काय त्याच्या काय आहे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे आपण पाहत आहे कार्बन, इथे काय आहे 12 ग्राम प्लस ऑक्सिजन, ऑक्सिजन किती आहे आपल्याला 16 ग्राम, म्हणजेच इथे काय करावं लागेल आपल्याला 12:16. इथे काय पाहायला मिळेल आपल्याला 3:4 च्या रेशो मध्ये हा कंबाईन होताना पाहायला मिळत आहे. म्हणून आपल्याला प्रोडक्ट इथे काय फॉर्म होताना पाहायला मिळत आहे, CO फॉर्म होताना पाहायला मिळत आहे. सेम याला जर आपण डिवाइड केलं तर काय येईल, इथे 3:32 4 8, म्हणजे आपल्याला इथे काय पाहायला मिळत आहे 3:8 च्या रेशो मध्ये काय होत आहे, तो 3:8 च्या रेशो मध्ये काय आहे कंबाईन होत आहे. म्हणून आपल्याला इथे काय पाहायला मिळत आहे CO2 फॉर्म होताना पाहायला मिळत, म्हणजेच आपल्याला इथे मल्टिपल रेशो पाहायला मिळत आहे. सेम अमाऊंट ऑफ आपण काय पाहिले, सेम आपण काय घेतलंय एलिमेंट, सेम एलिमेंट वेगवेगळ्या प्रोपोर्शन मध्ये काय आहे ते कंबाईन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि डिफरंट काइंड ऑफ प्रोडक्ट सुद्धा आपल्याला काय इथे फॉर्म होताना पाहायला मिळत आहे. ऑल क्लिअर, ऑल क्लिअर, बोला ऑल क्लिअर, ऑल क्लिअर. ओके, इथे पाहूया आपण परत. द अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कंटेंट कार्बन मोनोऑक्साइड 1 कार्बन, आपण हे पाहिलंय, तुम्ही एकदा पाहून घ्या की काय आहे याच्यामध्ये आपल्याला गिवन आहे. तर आपल्याला इथे काय पाहायला मिळालं आपल्याला इथे, तर या पद्धतीने आपल्याला ते काय फॉर्म होताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. ठीक आहे, त्यानंतर लिमिटेशन्स. There are some limitations to law of multiple proportions proposed by Dalton. त्यानंतर काय, this law is inapplicable for the complex compounds. If this law is applicable for complex compound, it turns out to be contradictory. कुठल्याही प्रकारचा कॉम्प्लेक्स जर आपल्याला कंपाऊंड पाहायला मिळाला तर त्याच्यात तो ऍप्लिकेबल नसेल. आणि सेम आपल्याला परत त्याच्यात पाहायला मिळतं की काय पाहायला मिळतं आपल्याला, द रेशोज ऑफ एलिमेंट्स ऑफ कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स आर लार्जर अँड नॉट स्मॉल होल नंबर रेशो. तर ते त्या पद्धतीने पाहायला मिळेल, त्याचा आपल्याला एवढा इम्पॉर्टन्स जास्त नाहीये, त्यामुळे आपल्याला काही उपयोगाचं नाही. आपल्याला आता तिथे पाहायचं आहे आपल्याला
फोर्थ लॉ पाहायचा आहे, जो आपल्याला काय पाहायला मिळते ते गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम. काय गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम. चलो, तर इथे आपल्याला काय सांगितलंय गे-लुसॅक्सनी, गे-लुसॅक्स प्रोपोज द लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम. आतापर्यंत आपण तिन्ही लॉ पाहिले, कशाच्या केसमध्ये पाहिले, मासच्या केसमध्ये पाहिले. आपल्याला हा फर्स्ट लॉ पाहायला मिळतो, जो कशाच्या केसमध्ये पाहता, गॅशियस व्हॉल्यूमच्या. ज्यावेळेस आपण काय करत आहे, ज्यावेळेस आपण सॉलिड कुठलंही आपण काय करतो, कंबाईन करतोय, त्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळतं, त्याचा मास आपण काय आहे बघू शकतो. बट ज्या वेळेस कुठल्याही प्रकारचा आपण गॅसेस आपण काय करतो, युज करतो, त्यावेळेस त्याला मोजण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो, तर काय आहे, व्हॉल्यूमचा आपण उपयोग करतो. कशाचा उपयोग करतो, व्हॉल्यूमचा उपयोग करतो. सो याच्याशी रिलेटेड आपल्याला हा लॉ पाहायला मिळणार. त्यांनी काय सांगितलं, अकॉर्डिंग टू गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम, द रेशिओ ऑफ व्हॉल्यूम्स ऑफ ऑल द गॅशियस रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स. काय म्हटलंय, गॅशियस रिएक्टंट अँड प्रोडक्ट्स. आतापर्यंत आपण सगळ्या गोष्टी कशात पाहिल्या, तर रिएक्टंटच्या केसमध्ये पाहिल्या. कशाच्या, रिएक्टंटच्या केसमध्ये पाहिल्या. आता आपल्याला काय काय पाहायचं इथे, रिएक्टंट आणि प्रोडक्ट दोघांच्याही केसमध्ये पाहायचे. When gaseous react at a particular pressure and temperature, काय आहे, when gaseous react at particular pressure and temperature, the ratio of volumes of reactants and products can easily expressed in small whole numbers. फिर से देखते हैं अपन क्या होता है. इथे दिलेलं आहे, आपण एक्झाम्पल लिहून ठेवलेलं आहे वेळ वाचवण्यासाठी. द कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन गॅस, काय आहे इथे, H2 गॅस गॅशियस फॉर्म मध्ये असेल, त्याला डिनोट आपल्याला करावं लागेल. तर आपण हे या जीने आपण काय त्याला डिनोट करत असतो. प्लस इथे काय पॅरामीटर आपल्याला Cl2 विच इज गॅस, आणि इथे आपल्याला फॉर्म होताना काय पॅरामीटर म्हणते, HCl आपल्याला फॉर्म होताना पाहायला मिळतं. काय पाहायला मिळतं, HCl. आता परत आपल्याला काय करावं लागेल, रिएक्शन बॅलन्स करावं लागेल. इथे काय हायड्रोजन 2 आहे, इथे H एकच आहे, म्हणजे आपल्याला इथे काय करावं लागेल, 2 द्यावं लागेल. इथे Cl2 2 आहे, इथे पण आपल्याला बॅलन्स झालेलं पाहायला मिळतं. तर आता आपल्याला ज्या वेळेस कशाच्या समोर काही दिलेलं नसेल, त्याला आपण त्याच्या समोर काय कन्सिडर करतो, 1 कन्सिडर करतो. म्हणजेच आपल्याला काय पाहायला मिळतं इथे, 1 व्हॉल्यूम ऑफ H2 गॅस. काय म्हणते, 1 व्हॉल्यूम ऑफ H2 गॅस इज कंबाइंड विथ 1 व्हॉल्यूम ऑफ Cl2 गॅस and it will form H2HCl. म्हणजेच इथे काय पाहायला मिळतं आपल्याला, 1:1:2 च्या रेशो मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, हे तिन्ही गॅशियस ऍटम कंबाईन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. काय पाहायला मिळतं आपल्याला इथे, तिन्ही काय पाहायला मिळतं आपल्याला इथे, या पद्धतीने काय आहे, कंबाईन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे 1:1:2 च्या रेशो मध्ये. इन दिस एक्झाम्पल 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस combines with 1 volume of Cl2 of chlorine gas produce 2 volume of HCl. या पद्धतीने आपल्याला काय पाहायला मिळेल, गे-लुसॅक्स लॉ ऑफ व्हॉल्यूम आपल्याला पाहायला मिळतो. रेशो ऑफ व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन गॅस, क्लोरीन गॅस आणि HCl इज 1:1:2 आपल्याला इथे काय पाहायला मिळणार आहे. नेक्स्ट आपल्याला पाहायचा याचा पाचवा आणि शेवटचा लॉ, ज्याचं नाव आहे अवॅगॅड्रोज लॉ. हा सुद्धा आपल्याला कशाच्या केसमध्ये पाहायला मिळतो आपल्याला, तर गॅशियसच्या केसमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता हा काय सांगतो आपल्याला, अवॅगॅड्रोज लॉ. अवॅगॅड्रो प्रोपोज द फिफ्थ लॉ. काय पाहायला मिळणार आपल्याला इथे, फिफ्थ लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन इन 1811. अकॉर्डिंग टू अवॅगॅड्रोज लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन ऍट गिवन कॉन्स्टंट टेम्परेचर and pressure, the volume of gaseous volume is directly proportional to the total number of moles. काय काय सांगितलं इथे आपल्याला त्यांनी, कॉन्स्टंट काय असेल, टेम्परेचर, आणि काय पाहायला मिळेल आपल्याला, प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. आपण एक अगोदर काय आहे गॅशियसच्या बाबतीतलं एक इक्वेशन पाहिलं असेल, कुठलं, PV = nRT. काय पाहिलं असेल आपण, हे आपण इक्वेशन आपण अगोदर पाहिलेलं असेल. ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं. गॅशियसच्या केसमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो, पुढे तुम्हाला पाहायला मिळतीलच. इथे आपल्याला P म्हणजेच आपल्याला काय पाहायला मिळते, इथे आपल्याला प्रेशर. V म्हणजे आपल्याला काय पाहायला मिळते इथे, व्हॉल्यूम. N म्हणजे आपल्याला काय पाहायला मिळते इथे, नंबर ऑफ मोल्स. त्याच प्रकारे R काय असेल, रेट ऑफ रिएक्शन.
and T is temperature. T is temperature. तर आपल्याला हे सगळ्या गोष्टी यामध्ये काय पाहायला मिळतात. ठीक आहे, आता या केसमध्ये आपल्याला काय सांगितलं त्यांनी, टेम्परेचर. इथे काय सांगितलं त्यांनी, टेम्परेचर, आणि त्यासोबत सोबत अजून काय सांगितलं त्यांनी आपल्याला, प्रेशर. टेम्परेचर आणि प्रेशर आपल्याला काय सांगितलं त्यांनी, कॉन्स्टंट सांगायला सांगितलं. कॉन्स्टंट असेल म्हणजे इकडे आणि तिकडे काही होत असेल तरी आपल्याला ते सारखंच पाहायला मिळेल. आणि आर तर आपल्याला माहिती आहे की रेट ऑफ रिएक्शन आहे, म्हणजे काय, तो पण काय आपल्याला पाहायला मिळेल तिथे कॉन्स्टंट पाहायला मिळेल. ज्यावेळेस आपण अशा पद्धतीचं काही पाहतो त्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळेल, इथे V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. हा आर काय आहे, कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. आणि ज्यावेळेस आपल्याला तो कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी पाहायला मिळेल त्यावेळेस आपल्याला काय पाहायला मिळेल, इथे एन आपल्याला काय आहे इथे पाहायला मिळेल. म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ गॅसेस is directly proportional to the number of moles when temperature and pressure will be constant. ज्यावेळेस प्रेशर आणि काय आहे आपल्याला पाहायला मिळेल तिथे टेम्परेचर कॉन्स्टंट पाहायला मिळेल त्यावेळेस आपण काय करणार आहे, तिथे आपल्याला व्हॉल्यूम ऑफ गॅसेस आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन पाहायला मिळेल. फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला काय पाहायला मिळतंय, आपण इथे लिहिलेलं आहे काय आहे, कशा पद्धतीने आला आपण ते पण तुम्हाला सांगितलंय. त्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळेल, इथे ॲव्होगाड्रो लॉ आपण कशाने एक्सप्रेस करतो, V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. V इज द व्हॉल्यूम ऑफ गॅस आणि N इज द नंबर ऑफ मोल्स आपल्याला इथे पाहायला मिळेल. आणि आपल्याला इथे एक्झाम्पल काय पाहायला मिळतं, ब्लोईंग ऑफ हेलियम गॅस. सपोज आपण काय घेतला, बलून घेतला. बलून मध्ये जशी जशी आपण हवा भरत जातो तिथे प्रेशर आपल्याला सेम पाहायला मिळतंय, टेम्परेचर सेम आहे, आणि आपण त्यात काय करताय, बलून मध्ये आपण काय करताय, हवा भरत आहे. बलून मध्ये आपण जशी जशी हवा भरणार आहे, सपोज हा काय आहे आपल्याला काय आहे, हा एक बलून आहे, यामध्ये आपण काय करत आहे, हवा भरत आहे. हवा भरत असताना आपल्याला काय पाहायला मिळेल, तो असाच पाहायला मिळेल. जसं आपण हवा भरू तसं तसं आपल्याला तो बलून काय पाहायला मिळेल, आपल्याला या पद्धतीने आपल्याला काय आहे मोठा मोठा होताना पाहायला मिळेल. का बरं होणार पाहायला मिळतंय, तर काय आहे यातली एअर काय करत आहे, तो कन्झ्युम करत आहे, आणि आपल्याला काय आहे त्यामधले नंबर ऑफ मोल्स काय पाहायला मिळतं, आपल्याला एक्सपांड होताना पाहायला मिळत आहे. तेच त्यांनी सांगितलंय की काय सांगितलंय, ब्लोईंग ऑफ हेलियम गॅस इनटू हे काय आहे, म्हणजे हेलियम गॅस आहे. हेलियम गॅस आहे. हेलियम गॅस ज्यावेळेस त्याच्यामध्ये आपण काय करत आहे, भरत आहे, तसं तसं आपल्याला तो बलून काय पाहायला मिळतं, आपल्याला एक्सपांड होताना पाहायला मिळत आहे. सो या प्रकारे आपण काय आहे, लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशनचे 5 लॉज पाहिले. सर्वात पहिले आपण काय पाहिला त्याच्यामध्ये, लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन मध्ये फर्स्ट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, सेकंड लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन, थर्ड लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन, त्यानंतर फोर्थ पाहिला आपण त्याच्यामध्ये गेल-लुसॅक्स लॉ ऑफ व्हॉल्यूम, आणि फिफ्थ पाहिला आपण ॲव्होगाड्रोस लॉ. सो या पद्धतीने आपण 5 केमिकल कॉम्बिनेशनचे लॉज आपण पाहतो. सो आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला एवढंच बघायचंय, बाकी आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. बट त्या अगोदर जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला सोप्या साध्या भाषेमध्ये अशाच पद्धतीने अजून लवकर लवकर व्हिडिओ बघायचे असतील तर नक्कीच या चॅनलला, कुठलं चॅनल आहे आपलं, कुठलं चॅनल आहे आपलं, कृष्णार्पण. काय आहे, कृष्णार्पण द लर्निंग वर्ल्ड. कृष्णार्पण द लर्निंग वर्ल्ड. जेवढ्या सोप्या भाषेमध्ये मला घेऊन येता येईल तुमच्याकरिता तेवढ्या सोप्या भाषेमध्ये आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहोत. मराठी, इंग्लिश आणि हिंदी तिन्ही याच्यामध्ये आपण प्रयत्न करत आहोत की तुम्हाला एक्सप्लेन करता आलं पाहिजे. त्यासोबत आपण त्याचे एक्झाम्पल पण घेण्याचा प्रयत्न करत आहे. आमची पूर्ण तयारी आहे की तुम्हाला खूप चांगलं कंटेंट देताना पाहायला मिळेल. तुम्ही आता पाहतही असाल की बरेच गोष्टी आपण स्टेट बोर्डच्या पाहताय, एनसीईआरटीच्या पाहताय, आणि आपल्याला या पूर्ण आपल्या सिलेबस मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की कुठलीच गोष्ट मिस होताना पाहायला मिळणार नाही. आपण प्रत्येक गोष्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नक्कीच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि नोट्स करिता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या असलेल्या व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक मध्ये क्लिक करा आणि चॅनल जॉईन करा. त्याच प्रकारे डाऊट सेशन साठी आम्ही लवकरच एक ग्रुपची लिंक टाकणार आहे.
तर ते पण तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला कुठलाही डाऊट असेल तर तुम्ही केव्हाही विचारू शकणार आहे. त्यामध्ये आपल्याला नोट्स तर मिळतीलच, तसेच डेली तुम्हाला क्वेश्चन सुद्धा आपल्याला बघायला मिळतील. तर नक्कीच लवकरच घेऊन येऊया आपण याचा चौथा पार्ट, ज्यामध्ये आपल्याला पाहायचा आहे मोल कन्सेप्ट, जो खूप जास्त महत्वाचा पार्ट आहे. तर नक्कीच लवकर भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय, गुड नाईट.